श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात मौनी अमावास्या ही पौष अमावास्या म्हणूनही ओळखली जाते. ही अमावास्या स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भगवान विष्णूच्या पूजेबरोबर पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते. यंदा 29 जानेवारीला म्हणजेच बुधवारी मौनी अमावास्या असणार आहे. मौनी अमावास्येला त्रिवेणी योगासह अनेक शुभ संयोग तयार झाल्याने या अमावास्येचे महत्त्व अधिक वाढले आहे. महाकुंभ मेळ्याचे दुसरे शाही स्नान या दिवशी असणार आहे. यंदा मौनी अमावास्येला सूर्य, बुध आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे त्रिवेणी योग तयार होईल. तसेच यासोबतच गुरुची 9वी दृष्टी या सर्वांवर असणार आहे. शुक्र मीन राशीत असल्याने मालव राजयोग तयार होईल. श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच बुधादित्य राजयोग देखील तयार होईल. तसेच मौनी अमावास्येला पिंडदान आणि तर्पण केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं. हे कर्म पितृदोषापासून मुक्ती देणारं आणि घरात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यास सहाय्यक ठरतं. मौनी अमावास्येला गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. मौन व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व प्रकारच्या पापातून सुटका होते. मौनी अमावास्या फक्त पितरांच्या तृप्तीसाठी नाही तर हे आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेसाठी देखील एक पर्व आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य अनेक पटीने फलदायी ठरते. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आज मौनी अमावास्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची. ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही, पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व संकट, सर्व विघ्न दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे. जर ते नोकरी करत असतील किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना यश मिळालं पाहिजे, किंवा ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात. दोष म्हणजे काय, तर त्यांच्या कुंडलीमध्ये जर राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल किंवा त्यांना नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात, चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. किंवा आपली मुलं खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ ही मिळत नाही. बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येते, संतान प्राप्तीमध्ये समस्या येते. जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर अमावास्येच्या दिवशी तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचं. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून तुम्ही मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे निश्चितच त्यामध्ये आपल्याला सफलताही प्राप्त होत असते. हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी नारळाचा उपयोग हा केला जातो. मंदिरात नारळ वाढविणे किंवा चढवण्याची पद्धत आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हटले जाते. प्रत्येक पूजेत गणपतीला आवाहन करण्यासाठी पूजेत सुपारी ठेवली जाते. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी नारळ हा ठेवला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या 3 गोष्टी आणल्या. या 3ही गोष्टी माणसांसाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा निवास असतो असे म्हटले जाते. नारळात दिसणारे 3 डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र असे म्हटले जाते. याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानलं जातं आणि प्रत्येक पूजेविधीमध्ये या नारळाचा वापर हा केला जातो.
नारळ हा सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. प्रत्येक देवाला नारळ हा प्रिय आहे, म्हणून देवांना नारळ अर्पण केल्यानंतर प्रसाद म्हणून त्याचा वाटप हा केला जातो. आणि म्हणूनच आपल्याला या उपायाकरता एक नारळ हा घ्यायचा आहे. जो नारळ आपण घेणार आहे त्यामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. तसेच हा नारळ नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला हा नारळ जो आहे तो आपल्याला घ्यायचा नाही आहे. तसेच आपल्याला 3 भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा घ्यायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आपल्याला आवर्जून भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो. त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो. आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. आपल्या मुलांना सुद्धा आपल्याला देवघरामध्ये बसवायचं. त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं. आता हा नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावर आपल्याला 3 भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्यात आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यावरनं 3 वेळा घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो तशा रीतीने गोलाकारमध्ये आपल्याला हा नारळ जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे. गोलाकारमध्ये आपण जे नारळ फिरवणार आहे ते आपल्याला बोलायचं आहे की ह्या नारळाबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते दूर झाले पाहिजेत आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झाली पाहिजे. कारण नारळ हा कोणतीही वाईट गोष्ट लगेचच स्वतःमध्ये शोषून घेत असतो. म्हणूनच आपल्याला हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. आता एकदा मुलांच्या डोक्यावरनं नारळ फिरवून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा नारळ जो आहे तो घराच्या बाहेर घेऊन जायचा आणि तुमच्या इथे वाहतं पाणी असेल, म्हणजे नदी असेल, समुद्र असेल, तर त्यामध्ये प्रवाहित करायचं. तर बरीच लोक सांगतील आमच्याकडे नदी पण नाही, समुद्र पण नाही, मग काय करायचं? मग तुम्हाला जमिनीमध्ये खड्डा खोदायचा आणि त्यामध्ये हा नारळाला जे आहे ते पुरून टाकायचं. आपल्याला हा नारळ फेकायचा नाही, ह्याला आपल्याला एक तर प्रवाहित करायचं पाण्यामध्ये, नाहीतर तुम्हाला जमिनीमध्ये खड्डा खोदून त्याच्यामध्ये तो नारळ जो आहे तो गाडून टाकायचा आहे. आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक नारळ हा लागणार आहे. जर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे 2 नारळ हे लागणार आहेत. एका मुलावरनं उतरवलेला नारळ जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर असेल, इडापिडा, दोष असतात ते सर्व निघून जातात आणि आपल्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.